पुढे बातमी छत्तीस जिल्ह्यांची। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। विधिमंडळ नेतेपदी शुभेंदू अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे। उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। आज शपथविधी पार पडणार आहे। तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाने काँग्रेससोबतची आपली युती संपुष्टात आल्याचं अधिकृतपणे घोषित केलं। या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये डीएमके खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी विनंती करणारे पत्र डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे। नाशिकमध्ये धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं ही पोलीस कोठडी सुनावली आहे। गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। निदा खान प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापलंय। मंत्री संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले। निदा खानला आश्रय देण्यामागे आणि तिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यामागे जलील यांचा हात आहे का, याचा तपास व्हावा अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे। यावर मी पालकमंत्र्यांना किंमत देत नाही, नाशिक पोलीस योग्य तपास करतील असा टोला जलील यांनी लगावलाय। जिहाद करणाऱ्या लोकांना तुम्ही संरक्षण देत असाल तर त्याचा हिशोब करण्याची वेळ आलेली आहे, असं नितेश राणे म्हणाले। एमआयएम या संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानं त्यांनी टीका केली आहे। संभाजीनगर पोलिसांनी इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस निरीक्षक संभाजी पवारांनी जाऊन चर्चा केल्याची माहिती आहे। निदा खान प्रकरणी पोलिसांनी चर्चा केल्याचं बोललं जात आहे। निदा खान एमआयएमच्या नगरसेवकांच्या संपर्कात होती असा गंभीर दावा मंत्री विखे पाटील यांनी केलाय। संभाजीनगर हे पूर्वी सिमीचं केंद्र होतं, त्यामुळे एमआयएमचे काही कार्यकर्ते सिमीच्या संपर्कात आहेत का याची ही सखोल चौकशी होणं आवश्यक आहे, असं विखे पाटील म्हणाले। निदा खानचं समर्थन करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या प्रकरणामध्ये काही संबंध आहे का याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल पुन्हा चर्चेत आलेले आहेत। एमआयएमचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून राजकारणामध्ये आलेले मतीन पटेल हे इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय मानले जातात। नारेगाव या परिसरातील नगरसेवक असलेल्या मतीन पटेल यांचं नाव यापूर्वीही विविध वादांमुळे चर्चेत आलं होतं। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएम नगरसेवक अब्दुल मतीन पटेल यांच्यावर करण्यात आलाय। आरोपीला जाणीवपूर्वक लपवण्यास मदत केल्याचा दावा करत मुख्य सूत्रधारावरही तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केली आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील ज्येष्ठ नागरिकांकरता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंतर्गत बिहार राज्यातील तीर्थक्षेत्र बोधगया इथं दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही यात्रा 3 ते 9 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। भारतीय जनगणनेच्या इतिहासामध्ये प्रथमच राबवण्यात येत असलेल्या स्वगणनेला राज्यातून थंड प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत केवळ 4,71,000 जणांनीच ऑनलाईन माहिती भरून स्वगणना पूर्ण केलेली आहे। सिंधुदुर्गातील 43 कुटुंब असलेलं मूग गाव स्वयंगणना पूर्ण करणारं राज्यातील पहिलं गाव ठरलं आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। इयत्ता 10वीचा निकाल जाहीर होता। शिक्षण संचालनालयानं 11वी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग 11 मे पासून विद्यार्थ्यांना भरता येणार आहे। तर प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी 15 मे तर पहिली गुणवत्ता यादी 26 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे। मुंबईत 10वीच्या निकालामध्ये यंदा घसरण झालेली आहे, तरी 90% अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काहीशी वाढ झाली आहे। त्यामुळे यंदा मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी चुरस बघायला मिळते आहे। मात्र 85 ते 90 तसंच 75 ते 85% गटातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्यानं मध्यम श्रेणीतील महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये चुरस काहीशी कमी दिसून येणार आहे।
गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण आहे। यामुळे दुपारी नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात। तसंच गेल्या काही दिवसांपासून आर्द्रतेच्या प्रमाणातही वाढ झाल्यानं घामाच्या धारांचा सामना नागरिकांना करावा लागतोय। शहरामध्ये शुक्रवारी 35.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। दरम्यान मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारीही उष्ण आणि दमट वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक वाहतूक सेवेमध्ये दाखल होऊन आठवडा झाला। आठवड्याभरानंतरही वाहनं मिसिंग लिंकवर थांबवत मिसिंग लिंकवर फोटो सेल्फी काढलेच जात आहेत। आठवड्याभरात महामार्ग पोलिसांनी तब्बल 204 वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई केलेली आहे। वाहन चालकांकडून 1 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून अति जलद वेगात धावणाऱ्या वाहनांना खंडाळा घाटात ब्रेक लागत होता। घाटात मोठी वाहतूक कोंडी होत होती, पण आता घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला आहे। घाटातून आता केवळ 20% अवजड वाहनं धावत आहेत। घाटात वाहनांची गर्दी नसल्यानं ही वाहनं सुसाट धावत असून अवजड वाहनांचाही प्रवास आता सुकर होतो आहे। हायकोर्टानं मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या विळख्यावर आणि रखडलेल्या नगररचनेबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला। मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना झोपडपट्टी मुक्त करण्याचं धूसर स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायदा पुनरावलोकन याचं करावंच लागणार आहे। 4 आठवड्यांमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन करा असे आदेश सरकारला दिले गेले। ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या उभारणीला केंद्र सरकारकडून तत्वतः मान्यता देण्यात आली। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दुधनाळ इथं आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचं श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रातील नेते आणि अनेक राजकीय मंडळी हजेरी लावणार आहेत। 27 मे ते 2 जून रोजी ही पार पडणार आहे। कोकणातील फणस आता बाजारात दाखल होऊ लागलेले आहे, त्यामुळे फणस काढणीला वेग आलेला आहे। यंदा फणसाला चांगला दर मिळत असल्यानं बागायतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रात्री लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही। रात्रीच्या प्रवासात फुकट्यांचं प्रमाण वाढलं आहे, त्याला आळा घालण्याकरता पश्चिम रेल्वे प्रशासनानं शेवटच्या लोकलपर्यंत तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोलापुरातील पटवर्धन चौक इथं असलेल्या एका ट्रान्सपोर्ट जवळच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। गेल्या आठवड्यामध्ये मुंबई महापालिका सभागृहामध्ये विरोधकांनी फेटाळलेला प्रस्ताव अखेर सत्ताधाऱ्यांनी विशेष महासभेमध्ये मंजूर केला। सत्ताधाऱ्यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा केलेला दादर नायगाव भूखंड पुनर्विकास प्रस्ताव अखेर मंजूर झालाय। सांगलीतील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचं अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगानं तपास चक्र फिरवली। मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गालगत उभ्या असलेल्या खासगी लक्झरी बसला मुंबईहून गोव्याच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारनं पाठीमागून धडक दिली। ही धडक जोरदार होती। हा अपघात पहाटे 6च्या दरम्यान झालेला आहे। हा अपघात प्रचंड भीषण असा होता। पाठीमागून लक्झरी बसला धडक देणाऱ्या स्विफ्ट कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झालेला आहे। या अपघातामध्ये कारमधील 5 जण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर स्विफ्ट गाडीमध्ये अडकलेल्या या प्रवाशांना तब्बल काही तास प्रयत्न केल्यावर मग बाहेर काढण्यात यश आलं। पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनंतर सुरक्षित त्यांना बाहेर काढलं आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, नेमका अपघात कशामुळे झाला? कारण कारनं मागून येऊन लक्झरी बसला ठोकलाय आणि या 5 जणांना कुठं ऍडमिट करण्यात आलंय, काय अपडेट? नक्कीच की आता आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर हा अत्यंत गजबजलेला महामार्ग आहे आणि महामार्गालगत जे उभे असणारे अवजड वाहतूक आहे म्हणजे बस असेल किंवा ट्रक असेल याच्यामुळे भीषण अपघात झाल्याचे या आधी देखील वारंवार घटना घडलेल्या आहेत। आता 2 दिवसापूर्वी देखील याच ठिकाणी एका उभ्या असलेल्या मोठ्या अवजड वाहनाला पाठीमागून एका दुचाकीनं धडक दिली आणि त्यामध्ये त्या दुचाकी स्वाराचा
जीव देखील गेलेला आहे. असाच हा अपघात आता झालेला आहे. एक लक्झरी बस उभी होती पहाटेच्या सुमारास आणि मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने जाणारी जी एक कुटुंब आहे स्विफ्ट गाडीमधून, त्यांना अंदाज आलेला नाही आणि त्यांनी पाठीमागून त्या लक्झरी बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अर्धी स्विफ्ट गाडी जी आहे ही लक्झरीच्या पाठीमागे अडकलेली होती. दर्शनी भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता. त्याच्यामुळे हा अपघात झाल्यानंतर अनेक लोक, इतर स्थानिक लोक असतील किंवा इतर वाहन चालक असतील, ते त्या ठिकाणी मदतीला आले. तब्बल अर्धा ते पाऊण तास या अडकलेल्या जे स्विफ्ट मधले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी वेळ जो आहे तो गेला. पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने हत्यार आणून ते काही दरवाजे खिडक्या तोडून त्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने हॉस्पिटलला नेलेलं आहे. आता सध्या त्यांच्यावरती कळंबणी उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी प्राथमिक उपचार सुरू आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 5ही जणांची प्रकृती जी आहे ही गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांना थोड्याच वेळानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर अन्यत्र अधिक उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बर, धन्यवाद चंद्रकांत, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. अष्टविनायकापैकी मयुरेश्वर, मोरगाव, चिंतामणी थेऊर आणि सिद्धिविनायक सिद्धटेक ही 3 मंदिरं 10 मे ते 9 जून दरम्यान भाविकांकरता बंद राहणार आहेत. मंदिरातील गाभारा आणि इतर भागांमध्ये पुरातत्व विभागाकडून दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे भाविकांनी दर्शनाकरता येण्यापूर्वी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. कोल्हापुरामध्ये महापौर चषक फुटबॉल स्पर्धेला गालबोट लागलं. शाहू स्टेडियमवर जुना बुधवार तालीम आणि वाघाची तालीम यांच्यातील सामना सुरू असताना समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून 2 गट आमने सामने आले. स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला. काही काळ सामना देखील विस्कळीत झाला. सिंधुदुर्गातील बांदा इथं राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली. 1,23 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. गोवा मुंबई महामार्गावर तपासणी दरम्यान मालवाहू ट्रकमध्ये लपवून ठेवलेल्या 51,000हून अधिक बाटल्या आढळल्या. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. बीडमधील 241 कोटींच्या भूसंपादन मोबदला घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी लॅपटॉप जप्ती, आवाजाचे नमुने आणि झडतीसाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली असून बचाव पक्षानं याला जोरदार विरोध केलाय. दरम्यान न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय. बोंधू मनोहर भोसले प्रकरणामध्ये आणखी काही तक्रारदार पुढे येत असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. तक्रारदारांचे मेसेजेस पोलिसांना येत असून नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवून सखोल तपास केला जाईल असं आवाहन करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड कंधार या तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. मुदखेड कंधार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाशिम शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं. तरुणाचा मृत्यू झाला. रावेर तालुक्यातील वाघोदा निंभोरा या रस्त्यावरील ही घटना आहे. शैलेश राजेंद्र मेढे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यातील राजोदा या गावावर शोककळा पसरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यामध्ये वीज केबल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांमध्ये छडा लावला. या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. केबल, ड्रम, वाहनं आणि मोबाईलसह तब्बल 88 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहिल्यानगर मनमाड महामार्गावर मालवाहतूक कंटेनरचे टायर फुटल्यानं कंटेनर कारवर उलटली. भीषण अपघात झाला. संभाजीनगरहून शिर्डीला साई दर्शनाकरता निघालेले सेठी कुटुंबीय या अपघातामध्ये थोडक्यात बचावले. कल्याणमध्ये 9 वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी कराटे प्रशिक्षकाला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. कांदा काढणीच्या कामाकरता आलेल्या 33 वर्षाच्या महिलेचा काम करताना अचानक मृत्यू झालाय. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारातील एका एसटी
वाहकावर गंभीर आरोप झाल्यानं वातावरण तापलं. चिपळूणहून एका महिलेचा हात पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित वाहकावर करण्यात आलाय. उबाठा सेनेनं या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. जळगावच्या बोदवड इथं महात्मा फुले चौक परिसरामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली. रात्रीच्या सुमारास हा पुतळा स्थापन करण्यात आल्यानं नेमका हा पुतळा कुणी स्थापन केला याबाबत संभ्रम कायम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता एक महत्त्वाची बातमी आहे. पायधुनी प्रकरणामधली ही बातमी आहे. पायधुनी डाकोडिया या कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणामध्ये एक अपडेट आलंय. फॉरेन्सिक रिपोर्ट येऊन 2 दिवस झालेले आहेत, मात्र अद्याप पोलिसांना डोकाडिया कुटुंबाची हत्या की आत्महत्या याचा छडा लागत नाहीये. आतापर्यंतच्या पोलीस तपासात कलिंगडात बाहेरूनच किंवा आधीच भेसळ झाल्याचे किंवा कुठले इंजेक्शन त्यात मिसळलं असावं असे कुठलेही पुरावे समोर आलेले नाहीत. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे. म्हणजे कलिंगड विषारी नव्हतं हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात आणि कलिंगडात झिंक फॉस्फेट गेलं कसं हा मोठा प्रश्न आहे. पोलिसांच्या माहितीनुसार डोकाडिया यांच्या घरी सापडलेल्या रॅट रिपेलंट याच्यामध्ये देखील झिंक फॉस्फाईड नाही. त्यामुळे झिंक फॉस्फाईड आलं कुठून हा सवाल आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून. संकेत, काय अधिक माहिती? संकेत, आपल्याला आवाज येतोय? या पायधुनी प्रकरणामध्ये नेमकं काय अपडेट आहे ते आपण समजून घेतोय. डोकाडिया कुटुंबाची हत्या झाली, त्याला खूप दिवस उलटून गेलेले आहेत, पण त्यांचा मृत्यू झाला कशामुळे हे अजून समोर आलेले नाही. संकेत, काय अपडेट? सुवर्ण, संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाला खरं तर पहिल्याच दिवसापासून वेगवेगळे अँगल समोर येत होते. आधी कलिंगडामुळे हा मृत्यू झाला असं देखील म्हटलं होतं. नंतर बिर्याणीमध्ये काही होतं का असं देखील म्हटलं गेलं. तर बिर्याणीची देखील जी आहे ती चाचणी केली होती. आपल्याला सर्वांना माहिती की परवाच फॉरेन्सिकने जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांचा मृत्यू जो आहे हा रॅट पॉइझनमुळे झाल्याचं समजतं किंवा सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड असं झिंक फॉस्फाईड त्याच्यामध्ये होतं. पण खरं काल पोलिसांनी ही शक्यता म्हणजे झिंक फॉस्फाईड आहेच, पण रॅट किलर नव्हतं, ते रॅट रेपेलेंट होता, त्याच्यामध्ये झिंक फॉस्फाईड नव्हतं. त्याच्यामुळे आता एक असा प्रश्न निर्माण झाला होता कालपासून की झिंक फॉस्फाईड नेमकं आलं कुठे, आणि तो प्रश्न अजूनही तसाच आहे. पण खरं सांगायचं तर आता पोलिसांची जी किंवा पोलीस सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिली आहे त्याच्यात अजून एक धक्कादायक माहिती समोर येते. म्हणजे जो एक नॅरेटिव्ह होता की कुठेतरी इंजेक्शन देऊन त्या कलिंगडामध्ये हे रॅट पॉइझन किंवा काही टाकण्याचा प्रयत्न झाला असेल, तर तशी कोणतीही बाब पोलिसांच्या तपासात समोर आलेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरूनच कलिंगडात भेसळ होती का, तर ती देखील शक्यता जी आहे ती पोलिसांनी आहे ती नाकारलेली आहे. त्याच्यामुळे ते झिंक फॉस्फाईड कलिंगडामध्ये गेलं कसं किंवा डोकाडिया यांच्या शरीरात गेलं कसं, आता हा मोठा सवाल निर्माण झालेला आहे. दुसरी अशी देखील गोष्ट आहे की एक असा एक नॅरेटिव्ह सतत सांगितला जात होता की इंजेक्शनचा वापर झाला असेल. स्टिरिंज आपण लावतो त्या स्टिरिंजने ते जे XYZ पॉइझन असेल, झिंक फॉस्फाईड असेल, ते त्या कलिंगडामध्ये टाकलं. तर ती देखील एक मोठी शक्यता होती या संपूर्ण प्रकरणामध्ये की कलिंगडाच्या आतमध्ये इंजेक्शनने जे आहे ते झिंक फॉस्फाईड टाकलं गेलं असेल. पण ती शक्यता जी आहे ती देखील कुठेतरी पोलिसांनी आता नाकारल्याचं समोर येत आहे. त्याच्यामुळे झिंक फॉस्फाईड गेलं कुठून आणि मुळात झिंक फॉस्फाईड आलं कुठून डोकाडिया यांच्या घरी, हे 2 मोठे सवाल सध्या उपस्थित झालेत. परत मी समजावून सांगेन की नक्की संकेत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. पायधुनीमध्ये चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला. या प्रकरणामध्ये आणखी गूढ समोर आले. डोकाडिया कुटुंबाच्या घरातून सापडलेलं उंदराचं औषध उंदीर मारण्याचं नसून ते उंदीर पळवण्याचं असल्याचं समोर आलंय. उंदीर पळवण्याचं औषध नैसर्गिक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कलिंगडाच्या नमुन्यामध्ये आढळलेलं झिंक फॉस्फाईड हे डोकाडिया यांच्या घरात आलं कुठून असा प्रश्न विचारला जातोय.
देशामध्ये झॉम्बी ड्रग्सच्या विळख्यात तरुणाई असल्याचं दिसून येत आहे. पुण्यातला असाच एक व्हिडिओ पुन्हा समोर आलाय. पुण्यातील नरपतगिरी चौकामध्ये एक तरुण झॉम्बी ड्रग्सच्या नशेमध्ये रस्त्यावर उभा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा तरुण जवळपास 2 ते 3 तास असाच रस्त्यावर उभा होता. त्यामुळे पुण्यातही झॉम्बी ड्रग्सचा शिरकाव झालाय का असा प्रश्न पुणेकरांना पडलाय. बहुप्रतीक्षित नारंगी उड्डाणपुलाचं लोकार्पण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. हा उड्डाणपूल वाहतुकीकरता खुला करण्यात आला असून विरार पूर्व पश्चिम मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.